नवसाला पावणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळमा देवीची यात्रा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली। देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती। वाद्यांच्या गजरात, धार्मिक विधींनी आणि देवीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। दऱ्याखोऱ्यात वसलेली काळमा देवी हे जागृत देवस्थान मानले जाते। भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीच्या चरणी नवस बोलतात आणि पूर्णत्वास गेल्यावर मोठ्या भक्तिभावाने देवीची यात्रा करतात। या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही रात्री भरवली जाते आणि विविध धार्मिक विधींचे यावेळी आयोजन केले जाते। यावेळी महापूजा, काकड आरती, देवीचा अभिषेक तसेच विविध पारंपरिक पूजा विधी संपन्न होतात। या उत्सवात महिलांची मोठी उपस्थिती असते। ढोल ताशांच्या गजरात देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते, ज्यामध्ये हजारो भाविकांनी यावेळी सहभाग घेतला। यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि आयोजकांनी विशेष मेहनत घेतली। भाविकांच्या सेवेसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी विक्रम केंद्रेकर, राधानगरी। काळमा देवीची यात्रा मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी सुरू आहे। अनेक भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। तुम्ही पण सर या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहात, एकंदरीत सर आपला अनुभव काय? काळमा देवीची यात्रा ही सालाबादप्रमाणे या ठिकाणी भरत असते। काळमा देवी ही नवसाला पावणारी देवी आहे। या तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक महाराष्ट्रातून एकत्र येत असतात आणि अमावस्येच्या दिवशी रात्री ही यात्रा इथे भरत असते आणि रात्री 12 वाजता काळमा देवीचा छबिना निघत असतो आणि त्या छबिन्यामध्ये सर्व भाविक आपल्या मनोकामना घेऊन संमिलित होत असतात आणि ती नवसाला पावणारी देवी असल्यामुळे तिचे प्रत्येक वर्षी ही भाविकांमध्ये वाढ होत असते। ती प्रत्येकाच्या नवसाला पाव काळमा देवीची पूर्ण राधानगरी, बुधवार किंवा कागल असो भाविक पूर्ण श्रद्धेने असे येतात। ते यात्रा सकाळी मॉर्निंगला चालू होते आणि पूर्ण नाईट आणि म्हणजे दिवसभर आणि रात्री चालू सकाळी पूर्ण त्याची पालखी वगैरे असते। इथे भरपूर प्रेक्षक लांब लांब येऊन त्याचा आनंद लुटतात आणि ही आजा पंजा ह्या काळामध्ये भरपूर वर्षापूर्वी हे प्रथा इथे चालू आहे आणि मोठ्या आता कसं शहरात राहत असल्यामुळे कसं आम्हाला एक संधी भेटली की आता या ठिकाणी याची त्या काळमा देवीविषयी बोलण्याचे म्हणजे खूप सारी तिची ख्याती आहे आणि हजारो संख्येने लोकसंख्या इथे येत आहेत। येण्याची वाटसुद्धा एकदम अशी जरी डोंगरदऱ्यातून असली तरी हजारो संख्येची लोकांची श्रद्धा देवी असल्यामुळे कुणाला काही अडचण न येता देवी इथपर्यंत त्यांना आणते, सुखरूप खाली पोचवते आणि असा खूप सारा हा आनंदमय परिसर आहे आणि निसर्गरम्य सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.